नमस्कार, स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. प्रेक्षको, आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो की खूप गंभीर आहे आणि ज्याची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. प्रेक्षको, आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं नव्हे, तर आजाराबद्दलची माहिती असणं, योग्य तपासण्या करणं आणि स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा आहे. आज आपण CA लंग किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल बोलणार आहोत. घाबरू नका, या विषयाला आपण फक्त आजार म्हणून नाही तर प्रतिबंधक काय बाजू आहे हे देखील मांडणार आहोत. आता फुफ्फुस हे श्वसनाचा आधारस्तंभ आहे, पण श्वसनाचा आधारस्तंभ असलेला फुफ्फुस जर रोग्याच्या जाळ्यात अडकला तर, त्यामध्ये कर्करोगसारखा आजार झाला तर मग सुरू होतो एक प्रवास, एक मोठा प्रवास. त्यामध्ये फक्त पेशंट नाही तर त्यासोबत कुटुंबीय देखील त्याचा त्रास भोगत असतात. मग त्यामध्ये गरज असते तज्ज्ञांच्या सल्ल्याची, निदानाची आणि योग्य उपचाराची. सुरुवातीला लक्षण साधे असतात, पण या लक्षणांना जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर गंभीर स्वरूपात देखील होऊ शकतो. तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विशेष भाग ठेवलेला आहे. तर पहिल्यांदा आजचा आपण विषय बघूया. आजचा आपला विषय या प्रकारे आहे: जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग जागरूकता महिना. जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे CA लंग जागरूकता महिना. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय पाटील सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे: डॉक्टर पाटील हे सन ॲक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि प्राध्यापक आहेत. तसेच ते मुंबईतील PD हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचार आणि प्रगत कॅन्सर थेरपीमध्ये त्यांनी भारतात अनेक नवे अध्याय लिहिले आहेत. CAR-T सेल, जीन थेरपी, इम्युनोथेरपी सारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींचा पाया त्यांनी भारतात घातला आहे. आजवर 1 लाखाहून अधिक रुग्णांचे उपचार आणि 750हून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित करून डॉक्टर विजय पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात विलक्षण योगदान दिले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे स्वर्णपदक विजेते असलेले डॉक्टर पाटील यांचे एकच ध्येय आहे: अत्याधुनिक कर्करोग उपचार सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे करणे. त्यांचा प्रेरणादायी विचार म्हणजे विज्ञानाने माणसाची सेवा करावी, माणसाने विज्ञानाची नाही. तर त्यांच्या कार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा आधार आहे. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय, याचं स्वरूप कसं असतो? फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे कर्करोग जो फुफ्फुसाच्या आतमध्ये होतो. ह्याचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक जो फुफ्फुसाच्या आतनं सुरू होतो त्याला आपण फुफ्फुसाचा कर्करोग म्हणतो. ह्याच्यात एक दुसरा प्रकार पण असतो. समजा स्तनाचा कॅन्सर असेल आणि तो फुफ्फुसात आला तर त्याला आम्ही सेकंडरी म्हणतो. म्हणजे तो पण कर्करोग आहे जो फुफ्फुसात आहे, पण तो दुसरीकडनं चालून आला आहे. आज आपण जर पूर्ण लक्ष देणार आहोत तो फुफ्फुसाच्या आतनं येणाऱ्या कर्करोगाबद्दल. आणि हा फार महत्त्वाचा आहे, कारण भारतात हा फार जास्त आढळला जातो आणि हा पुरुषात आणि फिमेल्समध्ये म्हणजे मेल असू दे किंवा फिमेल्स यांच्यात हा वाढत चाललेला आहे. सर, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा इतरही जे कर्करोगाचे प्रकार असतात त्यामध्ये मुख्य कारण काय असतो? म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्हाला काय वाटतं की यामागे ॲग्रेवेटिंग किंवा ट्रिगरिंग फॅक्टर्स काय असू शकतात? आता ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे की फुफ्फुसाचा कर्करोग हा होतो का. आणि मी इथे एका रिसर्च जी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून पब्लिश झाली होती त्याच्या बेसिसवरती उत्तर देतो. भारतात जर आपल्याकडे 100 पेशंट फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मिळाले तर 50 ते 60% लोक निव्वळ सिगरेट किंवा बीडी किंवा तंबाखूच्या व्यसनामुळे हा होतो. राहिलेल्या 40% हा इंडोर पोल्युशन म्हणजे घराच्या आत जे प्रदूषण असतं म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग, जे म्हणजे आपण सिगरेट पित नसतो पण दुसरा कोणतरी सिगरेट पितोय त्याचा जो आजूबाजूला पोल्युशन होतं त्याच्यामुळे झालं, किंवा एअर पोल्युशन वाढलंय त्याच्यामुळे झालं,
किंवा आपण कुठल्या तरी अशा ऑक्युपेशनमध्ये आहोत किंवा असे कुठलं काम करतोय, जसं समजा आपण सिलिका इंडस्ट्री, ॲस्बेस्टोज इंडस्ट्री, कॅडमियम इंडस्ट्रीमध्ये आहोत, तर त्याच्यामुळे पण हा होऊ शकतो. दुसरे काही अजून कारणं आहेत, पण ते फार कमी पेशंटमध्ये बघितले जातात. ते म्हणजे कधी कधी काही जेनेटिक म्युटेशन्स झाल्यामुळे हा होतो. आपण डायटरी हॅबिट्स नीट न ठेवल्यामुळे पण अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात जास्त प्रमाणात घेत नाही, कमी प्रमाणात होतात, त्यामुळे पण हा होण्याची शक्यता राहते. पण टोबॅको सेवन, सिगरेट, बिडी हा याच्यातला सर्वात प्रमुख कारण आहे. नक्कीच. आता फुफ्फुसाचा कर्करोग हा सिगरेट, बिडी किंवा इतरही कारणांमुळे होऊ शकतो. तर तुम्ही आम्हाला रेशोसुद्धा सांगितला की 60% लोकांमध्ये कसं आणि 40% लोकांमध्ये कसं. तर सर, फुफ्फुसाच्या कर्करोगचे प्रमुख लक्षण कुठले असतं की हे लक्षण बघून तुम्हाला सस्पेक्ट करायला इझी होतो की कदाचित फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो, आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे? आता फुफ्फुसाचा कुठलाही आजार झाला तरी आपल्याला काय होतं? आपल्याला खोकला होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा आपल्या व्हॉइस चेंज होऊ शकते, म्हणजे आवाज ना बरोबर निघत नसतो. पण प्रत्येक जणाला ज्याला खोकला येतोय किंवा श्वास घ्यायला त्रास, त्यांना कर्करोग आहे असं नाही. पण जर कुणालाही नवीन खोकला झाला आणि तो 3 हप्त्यापेक्षा जास्त जात नाहीये, किंवा तुम्हाला दम्याचा आजार आहे आणि तुम्हाला खोकला होत राहतो, पण हा खोकला आता वाढतोय किंवा हा लवकर जात नाहीये, किंवा श्वास घ्यायला नवीन त्रास सुरू झालेला आहे, तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण ह्याच्यात कर्करोग असण्याची शक्यता असते. सगळ्यांना असणार असं नाही, पण काही लोकांमध्ये हा असू शकतो. नक्कीच सर. त्यासोबतच मला एक रेसिडेन्सीचा माझा केस आठवतो की 65 एज असलेल्या एक फिमेलला आम्ही होर्सनेस ऑफ व्हॉइससाठी बघत होतो आणि तिचा 3-6 महिने ट्रीटमेंट घेऊन झालेला, पण तिचा होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज जे चेंज झालेला ते जात नव्हतं. तर त्यासाठी आम्ही चेस्ट एक्सरे करून बघितलं, तर आम्हाला कळालं की सिटी स्कॅन नंतर मला कळालं की हे होर्सनेस ऑफ व्हॉइस हे रिकरंट लॅरेंजल नर्वला प्रेस केल्यामुळे म्हणजे सी लंगमुळे होतं. तर म्हणजे असेही लक्षणं आपल्याला असू शकतात, पण ते आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं रूपांतर गंभीर स्वरूपात होतो, जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं. दुसरं असं की मला अजून एक केस आठवतो की मॅसिव्ह फ्लोरल इफिजनचा आमच्याकडे केस होता आणि फक्त 5 डेजची हिस्ट्री होती. आम्ही निमोनिया, TB सगळं काही सस्पेक्ट करत होतो. मग नंतर आम्ही जेव्हा त्याचा पिक्टेल कॅथेटरनी फ्लुइड घेतला आणि त्याचं एक्झामिनेशन केलं, तर तेही सी लंग निघालं होतं. तर असे तुमच्याकडे कुठले 2-3 केसेस आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी ज्याच्यामुळे त्यांना यामागची गंभीरता कळेल सांगतो. आता आपण याच्यात पहिली एक केस सांगतो जी मी परवाच बघितली. पेशंटना दम्याचा आजार होता. त्यांना गेले 5-6 वर्ष त्रास दम्याचा होत होता, पण गेले 3 ते 4 महिन्यापासून त्यांचं दम्याचा आजार खूप वाढला होता. त्यांना खूप जास्त श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याशिवाय त्यांचं वजन कमी होत लागलं होतं. आता हे 2 फार वॉर्निंग आहेत. जर तुमचा दम्याचा त्रास वाढतोय, 5 ते 10% तुमचं वजन कमी होतं आणि तुम्ही काही प्रयत्न करत नसाल वजन कमी करण्याचं, तर ह्या पेशंटचा आम्ही एक्सरे केला तर त्याच्यात पॅच दिसला, CT स्कॅन केला तर कळलं की त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झालेला होता. अजून एक एक्झाम्पल सांगतो. अजून एक फिमेल होत्या, त्यांनी कधीही तंबाखूचं सेवन केलेलं नव्हतं, पण त्यांचं वजन हळूहळू कमी होत चाललं होतं आणि त्या दुर्लक्ष करत होत्या की वजन माझं कमी होत आहे, पण त्यांनी काहीच लक्ष दिलं नव्हतं त्यावरती. आणि त्या हेल्थ चेकअपसाठी गेल्या आणि जेव्हा हेल्थ चेकअपमध्ये चेस्ट एक्सरे केला तेव्हा दिसलं की फुफ्फुसात थोडंसं पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्याची पुढे जेव्हा टेस्टिंग करण्यात आली तेव्हा कळलं की त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झालेला आहे. अजून एक सांगतो की एक पेशंट होते आमचे आणि ते गेले होते ह्याच्यासाठी हेल्थ चेकअपसाठी, आणि हेल्थ चेकअपमध्ये त्यांना सारखं पाठीत दुखत होतं. त्यामुळे त्यांनी बोन मिनरल डेन्सिटी आणि असे सगळे टेस्ट केले, त्याच्यातही काही कळलं नाही. आणि शेवटी त्यांचा पाठीचा जेव्हा MRI केला तेव्हा कळलं की पाठी तुझी दुखत होतं, तर त्या मणक्यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता आली. आणि जेव्हा पुऱ्या बॉडीचा PET-CT केला गेला तेव्हा कळलं त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होता. सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे कुठलाही त्रास जसा खोकला किंवा दम लागतोय आपल्याला, किंवा आपलं वजन कमी होतंय, किंवा आपल्याला आवाजात होर्सनेस येतोय, किंवा आवाज चांगला वाटत नाहीये, किंवा कुठलाही जर त्रास 3 ते 4 हप्त्यापेक्षा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे घेतला आणि औषधं घेऊन पण जर जात नसेल तर कर्करोग असण्याची शक्यता असते आणि भिवून चालणार नाही. आपण त्याला टेस्ट केलं तर त्याला आपण अर्ली स्टेजमध्ये पकडू शकतो आणि त्याच्यात खूप प्रभावी उपचार आज आपल्याकडे आहेत. जर आपण त्याला दुर्लक्ष करत गेलो तर त्याला पसरण्यासाठी आपण वाव देतो आणि मग तेव्हा उपचार तर आहेत पण त्याचा प्रभाव मग थोडा कमी होतो.
नक्कीच. आपण स्टेजेसबद्दल बोलूया, पण एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. मंगलजी, ताई तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की प्रदूषण वगैरे होतं, तर ते प्रदूषण व्हायचं म्हणजे कारखान्यातलं जे प्रदूषण होतं किंवा तो वायू जो सोडला जातो, धूर सोडला जातो, तर त्यामुळे कर्करोग होऊ शकतो का? आणि कर्करोग होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची? आणि दुसरी गोष्ट अशी की लंग्सचा कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते, तर ते काही वेळेला कळत नाही, तर तेही कसं ओळखायचं आपण खोकला आल्यावर? धन्यवाद. धन्यवाद. चांगला प्रश्न विचारलात त्यांनी. हो, कारखान्यांमुळे जेव्हा तो धूर सोडला जातो, फक्त आता ह्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या टाईपचा कारखाना आहे, किती धूर सोडला जातो आहे, त्याच्या धुराचा पार्टिक्युलेट साईज किती आहे. जर पार्टिक्युलेट साईज 2.5 ppm ते 10 ppmच्या मध्ये असला तर त्यांनी कर्करोग होण्याची शक्यता वाढते. आता ह्याच्यात करायचं काय असतं, समजा आता इंडस्ट्रियलायझेशन होणारच आहे आणि आपणच ते आपल्याच प्रगतीसाठी ते होत असतं. आपल्याला काळजी घ्यायची आहे की असं जर आपण अशा प्रदूषित ठिकाणी जातोय तर ॲटलिस्ट आपण मास्क घातला पाहिजे. कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना चांगली सवय होती मास्क घालायची. दुसरी गोष्ट, घराचं वातावरण व्हेंटिलेटेड ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जर कोणी स्मोकिंग करतोय तर त्यांना एकतर पब्लिक प्लेसमध्ये करायला थांबवलं पाहिजे आणि त्यांना स्मोकिंग झोनमध्ये जाऊन करा म्हणून सांगितलं पाहिजे. घरात शक्यतो कोण स्मोकर्स असतील तर त्यांनी स्मोकिंग नाही केलं पाहिजे, कारण घरात तेवढं व्हेंटिलेशन खूपदा होत नसतं आणि हे जे असतात प्रदूषण ते घराच्या आतच राहतं. आणि फार महत्त्वाची गोष्ट, जर कोणी असल्या इंडस्ट्रीज काम करत आहे एस्बेस्टोस किंवा ह्याच्यात तर त्यांनी वार्षिक किंवा ॲटलीस्ट 6-6 महिन्याला आपले हेल्थ चेकअप करून घेतले पाहिजे असतात, कारण हे ऑक्युपेशनल हजार्ड्समुळे पण होऊ शकतात. आणि दुसरा पार्ट होता प्रश्नाचा की काय लक्षणे असतात. ही लक्षणं तीच आहेत आणि आज आपण वारंवार हे डिस्कस करणार आहोत, कारण हे सगळ्यांना आज ॲटलिस्ट आपला जर ही लक्षणे जरी कळली तरी या कार्यक्रमाचं उद्देश सिद्ध होणार आहे. खोकला 3 हप्त्यापेक्षा जास्त, दमा जो वाढतोय किंवा नवीन आलाय आणि 3 हप्त्यापेक्षा जास्त चाललाय, वजन 5 ते 10% कमी होत चाललेलं आहे, हे 3 जर वस्तू सातत्याने दिसत असतील तर फार गरज आहे की आपल्या डॉक्टरांना दाखवून पुढची टेस्टिंग किंवा चाचण्या करून घेण्याची याच्यासाठी. नक्कीच. सर, आता आपण एक सिनारिओ बघूया की सपोज कोणी तुमच्याकडे पेशंट आलं आहे आणि त्यांचं वय 55 आहे आणि त्यांना खोकला किंवा इतर जे त्रास आहे श्वसनासंबंधित ते 3 हप्त्याहून जास्त आहे आणि तुम्ही सस्पेक्ट केलं की याला CA लंग किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो. आता याच्या पुढे हा प्रवास कसा चालू होतो, म्हणजे तुम्ही काय तपासण्या करता याच्या पुढे आणि मग नंतर आपण ट्रीटमेंटकडे वळूयाच. आपण इथे डॉक्टर साहेब एक स्टेप पाठी जाऊया. ओके. आपण जेव्हा असे पेशंट येतात तर डॉक्टर त्यांना एक्झामिन करतात. जर समजा आपल्याला कुठेतरी गाठ मिळते किंवा आपल्याला दिसतं की छातीमध्ये पाणी भरल्यासारखे, ते आम्हाला कळतं जेव्हा आम्ही स्टेथोस्कोप लावून बघतो तेव्हा, किंवा आपल्याला कळतं की कुठल्या बाजूची लग जास्त एक्सपांड चांगली होत नाहीये. असे काही वस्तू असतात त्याच्याकडे अंदाजा येतो की कुठे काही गडबड असू शकते. आपली फर्स्ट स्टेप असते चेस्ट एक्सरे करण्यासाठी. जर चेस्ट एक्सरेमध्ये काही दिसलं तर त्याच्यानंतर आपण एक CT स्कॅन करतो आणि हा कॉन्ट्रास्ट CT स्कॅन असतो जो चेस्टचा आणि अपर ॲब्डॉमेन करायचाच असतो. आणि इकडे मी जर आपले जनरल प्रॅक्टिशनर बघत असतील तर त्यांच्यासाठी हा फार इम्पॉर्टंट टिप्पणी आहे की जेव्हा फुफ्फुसाचा कॅन्सर आपण सस्पिशन असते तेव्हा नुकतं छातीचा CT स्कॅन करून फायदा नसतो. हा CT स्कॅन खाली गेला पाहिजे, अप्पर ॲब्डॉमेन आला पाहिजे, कारण एक ॲड्रिनल म्हणून ग्रंथी असते त्याच्यावरती खूपदा फुफ्फुसाचा कॅन्सर जातो, त्यामुळे तो मिस झाला नाही पाहिजे. त्यामुळे हा पुरा स्कॅन करायचा असतो. ह्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली कॅन्सर आहे की नाही ह्याचा अंदाजा येतो, त्याच्या स्टेजचाही अंदाजा येतो. पण कॅन्सरचं निदान ह्याच्यावरती होत नाही. कॅन्सरचं निदान होतं पॅथॉलॉजीवरती, ज्याच्यासाठी आपल्याला बायोप्सी करायची गरज लागते. आज कुठल्याच कॅन्सरमध्ये आपण निदान फक्त रेडिओलॉजीवरती करत नाही. काही एक्सेप्शन्स आहेत त्याच्यासाठी, जसं ही लिव्हर कॅन्सर असतो त्यात करतात, पण बहुतांश 99% बायोप्सी करावीच लागते आणि ही बायोप्सी फार महत्त्वाची असते. इथेच एक अजून सांगतो, आपण मगासपासून लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर ह्याला आपण असे 2 भागात डिवाइड करतो, स्मॉल सेल, नॉन स्मॉल सेल. म्हणजे तुम्ही बघाल की ज्यांना कॅन्सर असतो ते म्हणा नॉन स्मॉल सेल आहे का स्मॉल सेल आहेत.
भारतात 90% लोकांना नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर होतो, फक्त 10% लोकांना स्मॉल सेल होतो. आता ह्याचं महत्त्व आहे, दोघांच्या ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगवेगळ्या आहेत. दोघांचं प्रोग्नॉसिस म्हणजे किती लोक ठीक होणार, किती वर्ष ठीक राहणार, हे कम्प्लिटली वेगळं आहे. आणि स्मॉल सेल कॅन्सर हा नियरली 100% स्मोकर्समध्येच होतो. जर नॉन स्मोकरमध्ये स्मॉल सेल दिसला किंवा आढळला तर आम्ही परत जाऊन चेक करतो तो स्मॉल सेल आहे की नाही. सर, आपल्याला एक फोन येतोय. नवनीत जाधव बोलतायत जळगाववरून. नवनीतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, प्रश्न हॅलो. विचारा. हा सर, मी नवनीत जाधव बोलतोय जळगावहून. तर माझा प्रश्न असा होता, ज्यांना टीबी झालेला आहे, आधी टीबी झालेला आहे, त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो का? आणि दुसरा प्रश्न, आता एक प्रश्न हे समजल्यानंतर दुसरा प्रश्न अजून एक आहे. बोला. विचारून घ्या तो पण प्रश्न. बोला प्रश्न. दुसरा प्रश्न असा सर, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बिडी, तंबाखू आणि सिगरेटने कर्करोग होऊ शकतो. मग सरकार त्यांच्यावर बंदी कायमस्वरूपी आणत का नाही? ठीक आहे, धन्यवाद. आता पहिल्या प्रश्नाचं खूप चांगला प्रश्न विचारलाय. टीबीमुळे लंगमध्ये फायब्रोसिस होतो. फायब्रोसिस म्हणजे जेव्हा टीबी हील होतो त्या ठिकाणी आपल्याला जखम झाली तर ती जशी ठीक होती तशी लंगमध्ये होते. त्या स्कारमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता राहते. त्यामुळे ज्यांना पूर्वीचा टीबी झालेला आहे आणि खूप काळ टीबी झालेला असतो त्यांनी हेल्थ चेकअप करत राहिले पाहिजेत. हा झाला पहिल्या प्रश्नाचा. दुसरा आहे की दुसरा प्रश्न होता की तंबाखू, बिडी ह्याच्यामुळे जर कर्करोग होतात तर सरकार त्यांच्यावरती बंदी का नाही आणत. पण माझा प्रश्न जनतेला वेगळा आहे. आपल्याला जेव्हा माहीत असतं की ह्याच्यामुळे नुकसान होतं त्या गोष्टी आपण घेतोच का? बरोबर आहे. का दरवेळा सरकारने ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे की ही बंदी आणून? आपण सगळे अडल्ट आहोत. आपण आपल्या मुलांपासून सगळ्यांना हे शिकवलं पाहिजे की ह्या वस्तू घाण आहेत आणि आपण नाही केल्या पाहिजेत. जर आपण सगळ्यांनी ते ठरवलं की आपण नाही घेणार, कुणी बंदी आणण्याची, मी हे नाही म्हणत की त्यांनी नाही आणली पाहिजे, ती आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, पण कुणी बंदी आणण्याची गरज नाही आहे. आपण स्वतःच असे प्रिन्सिपल ठेवले पाहिजे की आपण हे नाही करणार आहोत कारण हे माझ्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर मोर दॅन गव्हर्नमेंट, आय थिंक ही रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ जनतेची आणि आमच्यासारख्या डॉक्टरांची आहे. हे सरळ ज्या माध्यमातून सांगत राहणे की हे तुम्ही नाही घेतलं पाहिजे आणि ज्यांना याची सवय पडली आहे त्यांनी डॉक्टरांना भेटलं पाहिजे की ह्या व्यसनापासून आपण कसे सुटू शकतो याच्यासाठी. बरोबर, नक्कीच. सर, तुम्ही स्मॉल सेल आणि नॉन स्मॉल सेल याच्याबद्दल सांगत होते, प्रकाराबद्दल सांगत होते, त्याबद्दल अजून काय तुम्हाला? हो, तर हे दोघंही फार वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट होतात. भारतात 90% जे असतात ते नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर असतात. आता आपण पहिला नॉन स्मॉल सेलचं थोडं सांगतो आणि मग आपण स्मॉल सेलला जाऊया. आता नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर ह्याची ट्रीटमेंट असते. जर समजा आपण तीच केस घेऊया, त्याच्यात पेशंट आले होते आणि आपण CT स्कॅन केला, आपल्याला आढळला आणि मग आपण त्यांची बायोप्सी केली, ती बायोप्सीमध्ये नॉन स्मॉल सेल आलं. बरोबर. हे निदान झाल्यानंतर पण डॉक्टर काही टेस्ट सांगणार. ते ब्लड टेस्ट असतात, ECG असतो, 2D इको असतो, ते तुमच्या फिटनेस बघण्यासाठी असतात. आता इथे सगळं स्टेजिंग प्रमाणे असतं. आता स्टेज 1चा जो कॅन्सर असतो तो फुफ्फुसापर्यंत मर्यादित असतो. बरं. तर ह्या कॅन्सरमध्ये आपण शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी किंवा रेडिएशन, हाय डोज रेडिएशन म्हणतो आपण, SBRT म्हणतो, ह्या 2 ट्रीटमेंटनी पेशंटना बरं करू शकतो आणि बरं व्हायची याच्यात शक्यता 90% असते. स्टेज 2चा जो असतो तो थोडा मोठा झालेला असतो आणि त्याच्या काही गाठी मीडियास्टॅन म्हणजे जिथे हृदय असतं त्याच्या आजूबाजूला त्याच्या गाठी झालेल्या असतात, त्याला आम्ही लिम्फ नोड्स म्हणतो. आता स्टेज 2चा जो कॅन्सर असतो तिथे मात्र ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारे होते. तिकडे आपण काही म्युटेशन्स आहेत की नाही बघतो. जर म्युटेशन नसतील तर ह्या पेशंटना पहिलं किमो आणि किंवा किमो विथ इम्युनोथेरपी, ही नवीन औषधं ह्याच्याबद्दल पण मी सांगतो याच्यानंतर, किमो आणि इम्युनोथेरपी दिल्या जातात आणि त्याच्यानंतर मग सर्जरी होते आणि मग त्याच्यानंतर इम्युनोथेरपी दिली जाते. जर आपल्याला हे मिळालं, कुठली म्युटेशन मिळाली, तर त्या पेशंटना पहिलं ऑपरेट केलं जातं, किमो दिला जातो आणि त्याच्यानंतर 3 ते
दीड ते 3 वर्ष कुठली म्युटेशन आहे त्याच्यावरती काही टॅबलेट्स दिल्या जातात. हे झालं स्टेज 2चं. जर हे स्टेज 3चा कॅन्सर असेल तर सुरुवातीला ऑपरेट करणं डिफिकल्ट होतं. तर म्युटेशन पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असलं तर म्युटेशनच्या टार्गेट इनिबिटर्स, निगेटिव्ह असेल तर किमो प्लस इम्युनोथेरपी पहिली दिली जाते आणि जर ऑपरेशन होऊ शकतं तर ऑपरेशन केलं जातं किंवा या पेशंटना रेडिएशन दिली जाते. आणि त्याच्यानंतर पण परत इम्युनोथेरपी किंवा टॅबलेट्स ज्या प्रकारे म्युटेशन पॉझिटिव्ह केले त्यापैकी दिलं जातं. स्टेज 4 जर असेल तर परत म्युटेशन बघितले जातात. जर म्युटेशन पॉझिटिव्ह असतील तर आज एवढी ट्रीटमेंट ह्याच्या वाढलेल्या आहेत, चांगल्या झाल्यात की टॅबलेट्सनी ट्रीटमेंट होऊ शकते बहुतांश पेशंटची. काही क्वचित ह्याच्यात किमोची गरज लागू शकते. जर म्युटेशन नेगेटिव्ह असतील तर किमो आणि इम्युनोथेरपी दिली जाते. हे एक मोठ्या प्रकारे मी सांगितलं आहे. तिथेच जर स्मॉल सेल लंग कॅन्सर आला तर त्याच्यात सर्जरी अशी होत नसते खास. तिकडे आम्ही दोनच असतो, अर्ली स्टेज आणि ॲडव्हान्स स्टेज. जर अर्ली स्टेजमध्ये आला तर त्याच्यात सुरुवातीला किमो दिला जातो, मग त्यांचं रेडिएशन केलं जातं आणि मग त्याच्यानंतर परत इम्युनोथेरपी दिली जाते. जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला तर किमो आणि इम्युनोथेरपी त्यांना दिली जाते. आता इथे मी थोड्या डिटेलमध्ये एक गोष्टी सांगू शकतो. नॉर्मली लंग कॅन्सर झाला तर बहुतांश पेशंट घाबरतात. इंडियामध्ये म्युटेशन पॉझिटिव्ह लंग कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. जर फिमेल असतील आणि त्यांनी जर नॉन स्मोकर असतील तर हे प्रमाण 50 ते 60% आहे. आणि मेल्स असतील आणि नॉन स्मोकर असतील तर हे 30 ते 40% आहे. स्मोकर्समध्ये थोडं कमी असतं, 20% असतं. पण ह्या म्युटेशन्स काही DNAच्या चेंजेस असतात, त्या आज आपण स्टडी करतो आणि ह्या स्टडी करून त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट दिलं जातं फुफ्फुसाच्या कॅन्सरचं. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट असतात त्या बहुतेंश ट्रीटमेंट टॅबलेट्सनी होतात. त्यामुळे ह्या घरी बसल्या घेता येतात, साईड इफेक्ट्स पण कमी असतात आणि ह्यांची प्रभाव खूप चांगला असतो. म्हणजे जवळपास जर आज एका पेशंटला सुरू केल्या आणि त्या व्हीलचेअरवरती असतील तर पुढच्या 2 ते 3 दिवसात त्या उभ्या होणार आहेत आणि पुढच्या 7 दिवसात त्या जवळपास चालायला लागणार आहेत. तर एवढं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे घाबरायचं नाही आहे जरी निदान झालं तरी. नक्कीच. सर, आपल्याला अजून एक फोन येतोय. अभिषेक बोलतायत लोणावळ्यावरून. अभिषेकजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, डॉक्टर सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार सर, माझ्या आईचं 6 महिन्यापूर्वी अन्ननलिकेचं ऑपरेशन झालं. हॅलो, ऐकतोय बोला. हा सर, 6 महिन्यापूर्वी आमचं ऑपरेशन झालं आईचं. अन्ननलिकेचं कॅन्सर होतं, तुला फर्स्ट स्टेजेस होता, तर त्यामुळे आम्ही ऑपरेशन केलं. पहिले किमो झाले, नंतर आम्ही ऑपरेशन केलं. तर आता तिला आहे ना सर, खोकल्याचं कंटिन्यू खोकला आणि अंगदुखीचा त्रास होतोय. तर आता तिच्या जानेवारीमध्ये डॉक्टरांनी आम्हाला सिटी स्कॅन सांगितले. तर आम्ही नॉर्मल डॉक्टरकडे गेलो तर चालेल की त्यांचीच परत आपण? नाही, याच्यात कसं आहे, तुमचं अन्ननलिकेच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि पूर्वी किमो लागलेले आहेत आणि तुम्हाला कंटिन्युअस खोकला होतोय. इथे खोकला याचे 2 ते 3 कारणं असू शकतात. सर्वात पहिलं असू शकतं की अन्ननलिकेचं ऑपरेशन केल्यानंतर तो स्फिंक्टर जो असतो, म्हणजे जो जेवल्यानंतर वरती न येण्यासाठी एक बंद करणारी अशी वॉल असते, ती तेवढी चांगली काम करत नाही. तर आपल्याला चेक करावं लागेल की का ते फुफ्फुसात गेलंय का. दुसरं असतं काही दुसरं इन्फेक्शन झालेलं आहे, कारण तुमचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय. तिसरं बघायचं असतं की कर्करोग गेलेला आहे का तिथे. तर इथे मी शक्य करेन की जर तुमचं पुढच्या एक हप्त्यात जर खोकला कमी होत नाही तर त्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं किंवा किमो दिला होता त्यांना जरा जाऊन भेटा, कारण ह्याच्यात CT स्कॅन करण्याची गरज आहे सर. बरोबर. हां, धन्यवाद सर. त्यासोबत पुढचा प्रश्न असा येतो की जेव्हा तुम्ही स्टेजिंगबद्दल आम्हाला बोलले की स्टेज 1, 2, 3, 4 असे स्टेजेस आहे कॅन्सरचे, तर हे सगळे म्हणजे नियरली ऑल कॅन्सर्सचे, तर याचं क्लासिफिकेशन आपण कुठल्या तपासणीवरून करतो याबद्दल आम्हाला सांगा. सांगतो. आता लंग कॅन्सरच्या स्टेजिंगसाठी आपण 3 ते 4 गोष्टी वापरतो. एक आहे PET CT, जो वापरला जातो. त्यांनी कळतं की अजून कुठे पसरला आहे का. पण PET CT ब्रेनमध्ये आजार गेलाय की नाही हे सांगू शकत नाही. लंग कॅन्सरच्या गाईडलाईन्सप्रमाणे कुठलाही लंग कॅन्सर स्टेज 1च्या जर पुढे असेल तर त्याला एक MRI ब्रेन करावाच लागतो. त्यामुळे डॉक्टर जे ह्याचे तज्ज्ञ असतात ते PET CT आणि MRI ब्रेन दोन्ही करणार. ह्याने कळतं की शरीरात कुठे कुठे हा गेलेला आहे.
हे झालं एक, म्हणजे 2 टेस्ट झाले त्यांनी हे कळतं. अजून एक महत्त्वाची स्टेज असते, ही असते स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये ज्या पेशंटना आम्ही ऑपरेट करणार असतो त्यांची आम्हाला मीडिया स्टॅनल स्टेजिंग म्हणतो आम्ही. म्हणजे इकडच्या ज्या गाठी आहेत त्या पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळणं फुफ्फुसाच्या सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांसाठी फार महत्त्वाचं असतं. तर त्याला आम्ही मीडिया स्टॅनल स्टेजिंग म्हणतो. ही एक तिसरी टाईप असते, पण ही स्पेसिफिकली तेव्हाच आम्ही करतो जेव्हा स्टेज 2 किंवा स्टेज 3चा पेशंट असतो किंवा तो स्टेज 1 आहे की नाही ते कळण्यासाठी. म्हणजे अर्ली स्टेजमध्ये ही स्टेजिंग केली जाते, ॲडव्हान्स स्टेजमध्ये केली जात नाही. त्याशिवाय मी चौथं हे जरी स्टेजिंगचा पार्ट नसता तरी, आणि मी परत सांगतोय, प्रत्येक लंग कॅन्सरचं ऑपरेशन होऊ दे, रेडिएशन होऊ दे किंवा किमो होऊ दे, आज म्युटेशन टेस्टिंग झालीच पाहिजे. कारण जर म्युटेशन टेस्टिंग झाली तर जसं मी मगाशी सांगितलं टॅबलेट देऊ शकतो, आणि टॅबलेट्स किमोपेक्षा आणि इम्युनोथेरपीपेक्षा खूप जास्त प्रभावशाली आहेत आणि सिम्पल ट्रीटमेंट आहेत. बरं सर, स्टेजिंग झालं आहे, आता तपासण्या सगळे झालं आहे आणि आपल्याला कळालं की आता CA लंग आहे. आता त्यासोबत पुढची ट्रीटमेंट कशी होते, म्हणजे पुढची जर्नी कशी सुरू होते? किमोथेरपीबद्दल आम्हाला सांगा, रेडिएशनबद्दल सांगा, आणि इम्युनोथेरपी जी नवीन आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. आपण एक काम करूया, आपण सर्जरीपासून सुरू करूया. सर्जरीपासून चालू करूया. तर आता सर्जरी हे फार महत्त्वाची असते अर्ली स्टेज लंग कॅन्सरमध्ये आणि लोकली ॲडव्हान्स. लोकली म्हणजे तो अजून कुठे नाही पसरला आहे, पण फुफ्फुसामध्येच आहे. आता जी लंगची सर्जरी असते त्याच्यात कमीत कमी सर्जरी म्हणजे लोबॅक्टमी असते. लोबॅक्टमी म्हणजे काय तेही समजून सांगतो. आपल्या जो राईट साईडची लंग असते ती 3 पार्ट्सची असते, अपर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब, म्हणजे वरचा, मधला आणि खालचा. जी लेफ्ट साईडची असते त्याला 2 असतात. तर ज्या लोबमध्ये तो कॅन्सर आहे तो लोब पुरा काढावा लागतो, आणि त्याशिवाय तसं मगाशी म्हणालो मधल्या ज्या गाठी असतात त्या काढाव्या लागतात. ही सर्जरी एका पल्मनरी ऑन्कोसर्जनकडनंच करून घेतली पाहिजे, कारण ह्याच्यासाठी भरपूर स्किल लागते ही सर्जरी करायला. आता ही सर्जरीमध्ये तशी रिस्क नसते. 0.5% पेशंटनाच जास्त ते साईड इफेक्ट होतात, बाकी साईड इफेक्ट होत नसतात. आता खूपदा काय होतं की खूप सारे जे लंग कॅन्सरचे पेशंट असतात त्यांनी खूप वर्ष स्मोकिंग केलेली असते. खूप वर्ष स्मोकिंग केल्यामुळे लंगची जी फंक्शन असते ती कमी झालेली असतं, त्यामुळे ॲनेस्थेसियाची रिस्क वाढते. त्यामुळे हे डॉक्टर खूपदा तुम्हाला ॲनेस्थेसिया फिटनेस करणार आणि इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री म्हणजे अशी एक हे देणार आपल्याला, हा बलून देणार, त्याच्यात बॉल असतो जो वरखाली 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 होतो, तो बॉल वरखाली करण्यासाठी देतात, त्याच्यामुळे लंगची ताकद वाढते. आता हे करणं फार जरुरीचं असतं. हे आणि नॉर्मली ही सर्जरी झाल्यानंतर 7 ते 10 दिवसात रिकव्हरी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल आपले कामं करू शकता. हे झालं सर्जरीबद्दल. आता या रेडिएशनबद्दल. रेडिएशनमध्ये तर रेडिएशनमध्ये तर आपल्याला कळत पण नाही की नेमकं काय चाललंय. इथे आपण झोपतो एका फ्लॅट बोर्डवरती, मशीन असते ती चारी बाजूनी फिरते, तसं एक्सरेच्या वेळा होतं आणि आपल्याला एनर्जी देते. ह्याच्यात थोडेसे त्रास होऊ शकतात, जसं थोडा खोकला येऊ शकतो. जर ट्यूमर अन्ननलिकेच्या बाजूला असेल तर तिथे गिळायला त्रास होऊ शकतो, पण हे पण भरपूर सिम्पल ट्रीटमेंट आहे आणि इझिली करता येतं. सर, आपल्याला एक फोन येतोय, विकास बोलतायत छत्रपती संभाजीनगरवरून. विकासजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, विकास बोलत आहे. सर, मला विचारायचं होतं हे, बोलत राहा. सर मला विचारायचं होतं हे फुफ्फुसाचा कर्करोग प्रायमरी लक्षण काय आणि हे चांगल्या प्रकारे काम करत आहे कसं आयडेंटिफाय करायचं किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पहिले त्याला प्रायमरी सिम्पटम चालू आहे तर त्याच्यावर प्राथमिक उपचार आणि चांगले उपचार कुठे होऊ शकते? ओके, धन्यवाद. याबद्दल मला माहिती पाहिजे. धन्यवाद. ओके, आता मला जो प्रश्न कळला ह्याच्याबरोबर ते विचारत होते की ह्याची उपचार कुठनं होऊ शकतात आणि कशा प्रकारे होऊ शकतात. इथे फार इम्पॉर्टंट आहे की जर कर्करोगाचं निदान झालंय तर तुम्ही एका ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरकडे जावं लागणार आहे आपल्याला. हे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट असू शकतात, रेडिएशनचे ऑन्कोलॉजिस्ट असू शकतात किंवा मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असू शकतात. हे डॉक्टर तुम्हाला बघतील आणि सांगू शकतील की आपल्याला कुठल्या कुठल्या टेस्ट करायचे आहेत. आणि त्या टेस्ट झाल्यानंतर जर तो अर्ली असेल स्टेजचा तर सर्जरिकल डॉक्टर असणार,
लोकली ॲडव्हान्स असणार तर रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टचे डॉक्टर असणार, आणि ॲडव्हान्स असला तर फक्त जास्त वेळा मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर बघतात त्या पेशंटला. त्या प्रकारे आपण डॉक्टर सिलेक्ट करू शकतो. पण तिघांपैकी कुणाकडे ते गेलात तर डॉक्टर तुम्हाला करेक्ट डॉक्टरकडे गाईड करून टाकणार स्टेजिंग केल्यानंतर. आणि हे समजा की हे जे ट्रीटमेंट आहेत तुम्ही संभाजीनगरमध्ये होतात, आणि संभाजीनगरमध्ये मला माहीत आहे आमच्या टाटा हॉस्पिटलमधून ट्रेन झालेले एक नाही तर जवळपास अर्धा जण डॉक्टर आहेत. आजच्या तारखेला टाटा मेमोरियलच्या प्रयत्नांमुळे मुंबईमध्ये, पुण्यामध्येच नाही तर नाशिक, संभाजीनगर, नागपूर, शिर्डी अशा खूप ठिकाणी खूप चांगले ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळे खूपदा आपल्याला तेवढं ट्रॅव्हल करून मुंबईपर्यंत यायची गरज नाही आहे. जर तुम्ही इंटरनेटवरती शोधलात तर तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूलाच ऑन्कॉलॉजिस्ट कुठले आहेत ते कळतील. दुसरी गोष्ट, जर काही कारणासाठी तुम्हाला मुंबईला यायचं जरी असेल तर तुम्ही नेहमी मुंबईचे जे डॉक्टर असतात त्यांना विचारू शकता की ही ट्रीटमेंट तिथेच कोण आजूबाजूला देऊ शकतो. हे लक्षात घ्या की कर्करोगाची ट्रीटमेंट ही फक्त पेशंटचीच होत नसते, पण त्याच्याबरोबर एक त्याची फॅमिली पण इन्व्हॉल्ड असते. आणि हे माझं तर ठाम मत आहे की ह्या सगळ्या ट्रीटमेंट घराच्या बाजूला जेवढ्या होतील तेवढं बघायचं असतं. कारण त्याच्यामुळे सोशल सपोर्ट किंवा आपला कौटुंबिक सपोर्ट जो असतो तो सर्वात जास्त राहतो. त्यामुळे ह्या ट्रीटमेंट घराच्या बाजूला झालेल्या असतात तर बऱ्या असतात. त्यामुळे ज्याही डॉक्टरांना भेटतात त्यांना विचारा, आणि जवळपास सगळे ऑन्कॉलॉजिस्ट सांगतील तुम्हाला की घराच्या बाजूतले डॉक्टर कुठले आहेत आणि जे हे ट्रीटमेंट करू शकतील. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ तरी छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलतो डॉक्टर विजय पाटील सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी आपल्याला CA लंग किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल माहिती पुरवली. त्यात त्यांनी CA लंग होतो का, त्याची प्राथमिक लक्षणे कुठली असतात, आणि ट्रीटमेंट म्हणजेच उपचार पद्धतीबद्दलही आपल्याला सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण उपचार पद्धतीबद्दल बोलत होतो, त्यात तुम्ही सर्जरी सांगितलं, पण त्यासोबत एक मुख्य भाग असतो किमोथेरपी. तर किमोथेरपीच्याबद्दल मला डिटेलमध्ये सांगा की हे नक्की सुरुवात कशी होते, याचे साईड इफेक्ट्स काय असतात, आणि पेशंटला आपण कुठल्या प्रकाराने किमोथेरपी देतो. आता किमोथेरपी ही आहे ना, हा शब्द ऐकला की बहुतांश पेशंट घाबरतात. आणि ह्याच्यासाठी मी सांगेन की आता किमोथेरपी फार विकसित झालेली आहे. असं पूर्वी आपण साईड इफेक्ट बघायचो, सगळे केस गळत आहेत, सगळ्या पेशंटना उलट्या होत आहेत, तोंडात हे होतात, अल्सर होतात किंवा डायरिया होतो, ताप होतो, हे होतात, पण ह्याचं प्रमाण खूप कमी झालंय. आता नेमकं किमोथेरपीमध्ये होतं काय हे मी पुढे डिटेलमध्ये सांगतो. किमोमध्ये असतात काय, ह्या काही औषधं असतात ज्या सलाईन मार्फत ऑन्कोलॉजीचे डॉक्टर लावतात. ह्या लावायच्या पूर्वी तुम्हाला अशी औषधं दिली जातात ज्यांनी उलटी नाही होणार, जास्त पोटात जळजळणार नाही, ॲलर्जिक रिॲक्शन नाही होणार, ह्याची औषधं दिली जातात. त्याशिवाय कधी कधी काही विटॅमिन B12ची इंजेक्शन पण काही पेमिट्रेक्सेट नावाच्या औषधाच्या पूर्वी दिलं जातं. हे दिल्यानंतर हे सलाईनद्वारे दिलं जातं. हे दिल्यानंतर सलाईनद्वारेच तुम्हाला किमोची इंजेक्शन दिली जातात. हे 15 मिनिटात असू शकतं, 1 तासात असू शकतं किंवा 3 तासात असू शकतं. हे डिपेंड करतं, ह्याच्यावरती डिसाईड होतं की कुठल्या टाईपचं औषध आपण देतो आहोत, आणि त्याशिवाय ह्याच्यावरती पण की आपले किडनीचे, लिव्हरचे टेस्टचे रिझल्ट कसे आलेले आहेत. हे किमो दिल्यानंतर काही दिवसांसाठी म्हणजे 2 ते 3 दिवसांसाठी डॉक्टर काही औषध देतात, आणि ही नेमकी घ्यायची असतात. कारण ती जर नाही घेतली तर साईड इफेक्ट होतात. आणि त्याच वेळेला डॉक्टर तुम्हाला ब्लड काउंट्स वाढण्याचे याचे पण इंजेक्शन लावतात. हे पूर्ण जर आपण नीट प्रकारे केलं तर फक्त 15% लोकांना साईड इफेक्ट, जास्तवाले साईड इफेक्ट होतात. सौम्य काही ना काही साईड इफेक्ट होणारच होणार. त्यामुळे हे चांगल्या प्रकारे करणं हे फार जरुरीचं असतं. नॉर्मली किमोथेरपी हप्त्यातनं एकदा किंवा 3 हप्त्यातनं एकदा अशी लावली जाते, आणि त्याचे ठराविक सायकल्स असतात. कुठलीही किमोथेरपी घेतल्यानंतर काही काळजी घ्यायची असते, आणि ही काळजी मी सांगतो की ही 5 प्रकारची असतात. एक, आपण जे जेवण खातो त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. आपल्याला किमो मिळाला आहे
म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार आहे. तर आपण रॉ फूड खाऊ शकत नाही. जर आपण कुठलाही फ्रूट खाणार असो किंवा फळ खाणार असो तर त्याला लेयर असली पाहिजे. लेयर म्हणजे जसं केळ्याला लेयर असते, संत्र्याला लेयर असते, मोसंबीला लेयर असते. तर समजा आपण सफरचंद किंवा पेरूसारखं जर फळ घेतलं तर त्याला चांगलं धुवून बाहेरचं कापून मग आतलं खाल्लं पाहिजे. हे फळ खाताना 15 ते 20 मिनिटात खाल्लं पाहिजे, नाहीतर जे आपल्या आजूबाजूच्या हवेत जे जीवजंतू असतात ते त्याच्यावरती बसतात. त्याच प्रकारे सॅलड्स म्हणजे आपल्याला जर काकडी खायची आहे किंवा हे कॅरेट खायचं आहे तर त्यालाही चांगल्या प्रकारे साफ करून ते पटकन 15 ते 20 मिनिटात खाल्लं पाहिजे. ह्याचा अर्थ ह्या फ्रूट्स कापून फ्रीजमध्ये ठेवून परत परत आपण खाऊ शकत नाही. हे झालं खाण्याबद्दल. कुठलंही जे जेवताय ते चांगलं जेवण घरचं असलं पाहिजे आणि ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित शिजवलेलं असलं पाहिजे. कच्चं जेवण खायचं नसतं. पाणी भरपूर पिलं पाहिजे. 3 ते 4 लिटर पाणी झालं पाहिजे. आता काही सोशल रिस्ट्रिक्शन्स असतात, म्हणजे तुम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये सिनेमासाठी किंवा कुठल्या कार्यासाठी जिकडे खूप लोक एकत्र जमा होतात तिथे नाही गेलं पाहिजे, कारण किमो लागल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तर 5 ते 7 दिवसासाठी ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. दुसरे छोटे छोटे एक्सरसाइजेस हाताचे पायाचे हे केले पाहिजेत. आणि 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या कुटुंबाबरोबर बोलत राहिलं पाहिजे आणि स्वतःला समजवलं पाहिजे की मी ह्याच्यातनं ठीक होणार आहे. कारण जर आपण स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतलं तर मग डिप्रेशन होऊ लागतं. तर ह्या 5 काळजी आपल्याला नेहमी किमो घेतल्यानंतर घेतल्या पाहिजेत. नक्कीच सर. आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. पुरुषोत्तमजी यांचा प्रश्न असा आहे की सॉफ्ट ऑर्गनचे जे कॅन्सर असतात किंवा इतर जे कॅन्सर असतात तर यांचं निदान आता बहुतांश लेटर स्टेजवरच होतो, लास्ट स्टेजवरच होतो. तर यामागचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. काय देवाने जेव्हा आपलं शरीर बनवलं होतं ते खूप चांगल्या प्रकारे बनवलं आहे. जसं आपण इथे लंग घेऊया म्हणजे फुफ्फुस घेऊया किंवा काळीज किंवा लिव्हर घेऊया. हे जे ऑर्गन्स आहेत हे जवळपास जोपर्यंत 70-80% डिस्ट्रॉय होत नाहीत किंवा इम्पॅक्ट होत नाही त्यांच्या फंक्शनवरती तोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही. आणि आपण डॉक्टरांकडे कधी जातो जेव्हा आपल्याला त्रास होतो. आपल्या भारतात किती लोक आहेत, इनफॅक्ट किती डॉक्टर आहेत जे स्वतः वार्षिक स्वतःचा चेकअप करून घेतात. आपण नाही करून घेत. असं तुम्ही प्रोग्रामच्या सुरुवातीला म्हटलं, फक्त आजार न होणे ह्याचा अर्थ हेल्दी राहणे किंवा स्वस्थ राहणे नाही आहे. स्वस्थ राहण्यासाठी आपण पण प्रयत्न केले पाहिजेत. रेग्युलर चेक, जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला नेतो तशी आपल्या बॉडीला सर्व्हिसिंगची गरज लागते. रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे फार इम्पॉर्टंट आहेत. कारण ही देवाने एवढी चांगली बॉडी बनवली आहे, जोपर्यंत तेवढं 60-70-80% डिस्ट्रक्शन होत नाही, आपल्याला काही त्रास होत नाही. आणि त्रास झाल्यानंतरच जेव्हा डॉक्टरला जातो त्याच्यामुळे बहुतांश वेळेला आपण ॲडव्हान्स स्टेजमध्येच डॉक्टरांकडे पोचतो. खास करून ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून मला हा मेसेज द्यायचा आहे की जे लोक स्मोकिंग करतायत आणि 30 वर्षापासून पण स्मोकिंग करत असतील आणि जे 55 to 75 वर्षाच्या वयोगटांचे आहेत त्यांनी तर ॲक्च्युली कर्करोगासाठी एक लो डोस CT स्कॅन म्हणून असतो, जो वर्षातून एकदा करायचा असतो आणि 3 वर्ष करायचा असतो. ते 3 वर्षाचे वार्षिक एकदा 3दा असे वार्षिक CT स्कॅन केले पाहिजे. ह्यांनी जर कर्करोग डेव्हलप होत असेल तर तो अर्ली स्टेजमध्ये पकडला जातो. आपला जेव्हा कोविड झालं होतं तेवढ्या, कारण कोविडसाठी आपण खूप CT स्कॅन केले लंग्सचे, तेव्हा त्या 2 वर्षात आपण खूप सारे लंग कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये ॲक्च्युली पकडले होते. त्यामुळे जे खूप जास्त स्मोकिंग करतात त्यांनी ॲटलिस्ट लो डोस CT स्कॅन वर्षातनं एकदा 3 वर्षासाठी करणं गरजेचं आहे. ते जर आपण केलं तर आपण त्यांना अर्ली स्टेजमध्ये पकडू शकतो. त्याशिवाय इयरली हेल्थ चेकअप विसरायचं नाही आहे. नक्कीच सर. त्यासोबत किमोथेरपीबद्दल आम्हाला तुम्ही माहिती पुरवली, पण पुढचा असा भाग असतो की इम्युनोथेरपी जे नवीन आलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा की हे आपण कधी करतो आणि हे कुठे उपलब्ध आहे? ठीक आहे. इम्युनोथेरपी ही एक स्पेशल टाईपची नवीन ट्रीटमेंट आहे, ती आलेली आहे. आता इथे आपण बघूया की कुणालाही कॅन्सर का होतो. कुणाला कॅन्सर तेव्हाच होतो जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारात्मक शक्ती त्या कॅन्सरला मारू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत असते तेव्हाच. जर रोगप्रतिकारक शक्तीने कॅन्सरला डिस्ट्रॉय केलं तर आपल्यात कॅन्सर होऊ शकत नाही. त्यामुळे
आम्ही याला वन ऑफ द फंडामेंटल म्हणतो. कॅन्सर होण्यासाठी इम्युन एस्केप म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीमधनं त्याला निघून जाणं, म्हणजे कॅन्सरला त्यांनी आयडेंटिफाय न करणं हे फार इम्पॉर्टंट होतं. आता प्रश्न असा आहे की कुठल्याही वस्तूला जर आपल्याला मारायचं असेल तर आपल्याला त्याला आयडेंटिफाय करावं लागतं. इथे आपल्या शरीरातला सफेद पेशी कॅन्सरला कॅन्सर म्हणून आयडेंटिफाय करत नाही. आता प्रश्न येतो की तो बहुतांश लोकांमध्ये करतो. हे आपल्या सगळ्यांच्यामध्ये दिवसाला 2 ते 3 कॅन्सर व्हायची शक्यता असते. ती आपली रोगप्रतिकारक शक्ती मारत असते तरी, आणि काही काही लोकांना ती मारू शकत म्हणून कॅन्सर होतो. तर प्रश्न आहे की ह्या दोघात फरक काय आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरच्या सेलला मारून टाकते, त्याला आयडेंटिफाय करते, त्यांच्यात कॅन्सर होत नाही. त्यांच्यात ते नाही करू शकत, त्याच्यात कॅन्सर होतो. आता प्रश्न आहे की का हा सफेद पेशी कॅन्सरला ओळखू शकत का नाही. कारण त्या सफेद पेशीवरती आणि कॅन्सरवरती काही तत्व असतात ज्यांना आम्ही PD1 आणि PDL1 म्हणतो, जी त्याला कॅन्सरला ओळखू देत नाहीत. एका प्रकारे समजा की कॅन्सरनी बुरखा घातलाय आणि त्यामुळे तुम्ही त्याला ओळखू शकत नाही आहात. इम्युनोथेरपीची औषधं कॅन्सरवरती काय नाही करत, सफेद पेशीवरती काय नाही करत, हा बुरखा, हा PD1 PDL1चं जे लिंकेज असतं ते काढून टाकतात. त्यामुळे तुमच्या स्वतःचा सफेद पेशी कॅन्सरला ओळखू लागतो आणि कॅन्सरला मारतो. त्यामुळे एका प्रकारची ही एक इम्युन बूस्टर किंवा नॅचरल काइंड ऑफ थेरपी आहे, तिकडे स्वतःचा सफेद पेशी कॅन्सरला मारतोय. आणि त्याचमुळे इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी असतात. ह्याची इफेक्टिव्हनेस म्हणजे प्रभाव शक्ती खूप जास्त आहे आणि ही फार लॉंग लास्टिंग म्हणजे खूप दीर्घ काळासाठी टिकून पण राहते. आणि हे इम्युनोथेरपीचे मार्कर जर असतील तर स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये आज फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी लागण्याची गरज आहे पेशंटना. सर आपल्याला फोन येतोय, प्रकाशजी बोलतात यवतमाळवरून. त्यांचा प्रश्न बघूया पहिले. हो, प्रश्न विचारा. प्रश्न. हॅलो, हां बोला. मी प्रकाश राऊत, आमला, जिल्हा यवतमाळ येथून बोलत आहो. नमस्कार प्रकाशजी, बोला. नमस्कार. मानेला कॅन्सर झाला होता, तो डबल रिव्हर्स होतो का? नंबर 1. दुसरा प्रश्न, जीवनसत्वाचा अभाव कितपत योग्य आहे? ओके. आता मानेला जो कॅन्सर होतो त्याला आपण थ्रोट कॅन्सर म्हणतो. ह्याचे टाईप्स असतात, म्हणजे ह्याचे खूप सारे वेगवेगळे टाईप्स आहेत. तसं ओरोफॅरिंगचा कॅन्सर असेल हा ठीक होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. ध्वनियंत्राचा जर कॅन्सर असेल हा खूप जास्त ठीक होतो, 90 ते 95% लोकांमध्ये. त्याच्या खाली एक हायपोफॅरिंग्स म्हणून असतो, ह्याचा कॅन्सर जर झाला ह्याची ठीक होण्याची शक्यता 50 ते 60% असते. वेगवेगळ्या प्रकारे असतात. दुसरा प्रश्न, डाएट हा फार इम्पॉर्टंट आहे. डाएट ही बॅलन्स्ड असली पाहिजे. ह्याच्यात आपल्याला फ्रेश फ्रूट्स, हिरव्या भाज्या, भात, आमटी, चपाती सगळं खाल्लं पाहिजे. कारण जेव्हा आपण फ्रूट्स आणि हिरव्या भाज्या खातोच तेव्हाच अँटीऑक्सिडंट येतात. आणि हे जे पोल्युशन होतं आहे ज्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स बनतात, हे सगळं ते अँटीऑक्सिडंट जे असतात ते फ्री रॅडिकल्सना गिळून टाकतात आणि त्याच्या दुष्प्रभावापासून आपल्याला वाचवतात. त्यामुळे बॅलन्स डाएट हे फार इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. त्यासोबत सर पुढचा प्रश्न असा आहे की सपोज कोणाला पेशंटला किमोथेरपी हे प्रायव्हेटमध्ये किंवा इम्युनोथेरपी सारखे जे ट्रीटमेंट पद्धती आहे ते परवडत नसेल तर त्यासाठी आपण काय सजेस्ट करू शकतो? ओके, चांगला प्रश्न विचारलात. आणि ते आम्ही टाटाला असताना एक अध्ययन केलं होतं जवळपास 14,000 पेशंटमध्ये, आणि त्या काळाला इम्युनोथेरपी ही फक्त 3% लोकच घेऊ शकत होते टाटा हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्याचमुळे डॉक्टर कुमार प्रभाष, डॉक्टर बनावली आणि आम्ही संशोधनं केली होती, ज्याच्यामध्ये आम्ही बघितलं की हीच इम्युनोथेरपी कमी डोजमध्ये देऊन पण फायदा होतो का. आणि ह्या वेळा जागतिक पातळीवरती असे खूप सारे संशोधन आलेत की कमी डोजमध्ये पण इम्युनोथेरपी देऊन भरपूर फायदा होतो. त्यामुळे जर तुम्ही फुल डोजमध्ये इम्युनोथेरपी घेऊ शकत नसाल तर आपल्या ऑन्कोलॉजिस्ट बरोबर लो डोज इम्युनोथेरपी बद्दल विचारू शकता. कारण ती जवळपास कॉस्ट 1/10 होऊन जाते. म्हणजे जे पहिलं 100 रुपये असेल तर 10 रुपयात होऊन जातं. हे झाला एक. हे दुसरं हे आहे की आता खूप साऱ्या इंडियन कंपनीच्या इम्युनोथेरपी पण आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे पण
कॉस्ट बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि ह्या इम्युनोथेरपीची पेटंट पण आता जाणार आहेत एक वर्षाच्या आत. त्यामुळे खूप सारे जेनेरिक्स इंडियामध्ये येतील आणि माझ्या मते कॉस्ट जी इम्युनोथेरपीची ती भरपूर कमी होणार आहे. दुसरी गोष्ट पण असते, अजून एक ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून मला सांगावं पाहिजे की आज आपण इम्युनोथेरपी आणि किमोथेरपी देतो, पण खूप सारे नवीन प्रकारची औषधं अजून येत आहेत त्याच्यात, ज्याच्यात आपण अजून चांगला इम्युनोथेरपी बनवतो आहोत, अजून नवीन एजंट इम्युनोथेरपी बरोबर जोडतो आहोत की त्यांनी आजार परत येण्याची शक्यता कमी झाण्यासाठी. जर तुम्हाला चान्स भेटत असेल तर असले अध्ययन जर चालू असतील, असले मुंबईत आमच्याकडे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, टाटामध्ये, सनॅक्टमध्ये भरपूर चाललेले आहेत, ह्याची माहिती नेहमी घ्या. कारण जर असे असतील तर हे बघितलं गेलं आहे की ज्या पेशंटचं ट्रीटमेंट असल्या अध्ययनमध्ये होतं त्यांचं ट्रीटमेंट जास्त सक्सेसफुल होतं, त्या पेशंटपेक्षा त्यांचं ट्रीटमेंट अध्ययनमध्ये होत नसतं. सर, मेलवर आपल्याला प्रश्न आलेला आहे. कोमल गलांडे बोलतायत की एनी ॲडव्हान्स सेल्युलर थेरपी फॉर लंग कॅन्सर, याबद्दल तुम्ही काय सांगा? आता खूपदा काय होतं, आपण हे करतो म्हणजे ट्रीटमेंट करतो, पण या ट्रीटमेंट सक्सेसफुल खूप लोकांमध्ये होतात, काही लोकांमध्ये अनफॉर्च्युनेट ट्रीटमेंट सक्सेसफुल होत नाहीत. जेव्हा ट्रीटमेंट सक्सेसफुल होत नसतात तेव्हा ॲडव्हान्स सेल्युलर थेरपीची ट्रीटमेंटची ऑप्शन राहते. ही शेवटची ऑप्शन राहते, म्हणजे जेव्हा काहीच सक्सेसफुल होत नसतं त्याला आपण CAR-T म्हणतो किंवा TCR म्हणतो किंवा TIL म्हणतो, ह्या त्या ट्रीटमेंट ऑप्शन राहतात. त्याच्यात मी सांगू शकतो की TIL ट्युमर इन्फिल्डिंग लिम्फोसाइट थेरपी म्हणून आहे लंग कॅन्सरमध्ये, आणि जेव्हा इम्युनोथेरपी फेल होते आणि त्यात कुठलंच ट्रीटमेंट काम करत नसतं तेव्हा ह्या ट्रीटमेंटचे सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगले 65% सक्सेस रेट आहे. ॲक्च्युली हे बऱ्यापैकी चांगले बघितले गेलेले आहेत. पण ह्या ट्रीटमेंट सुरुवातीला सिंपल ट्रीटमेंट किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, इम्युनोथेरपी करायचे असतात. ह्या जेव्हा सगळ्या फेल होतात, जेव्हा ट्रीटमेंट ऑप्शन नाही राहतात तेव्हा ह्या ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात. नक्कीच. सर, पुढचा प्रश्न असा येतो की तुम्ही आम्हाला ट्रीटमेंटबद्दल सांगितलं, किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, इम्युनोथेरपीबद्दल सांगितलं, पण प्रोग्नोसिस या लंग कॅन्सरचा कसा होतो की कुठल्या पेशंटमध्ये हा लंग कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आणि समजा लंग कॅन्सर पसरला गेलेला असेल, मेटास्टॅटिक असेल किंवा स्टेज 4 असेल, तर या पेशंटचं काय होतं आणि लाईफस्पॅन तुम्ही त्याबद्दलही सांगा आम्हाला. चालेल. आपण ह्याला ना स्टेज प्रमाणे जाऊया. जर आपण स्टेज 1चा लंग कॅन्सर बघितला तर याचं सर्जरी किंवा रेडिएशननी ठीक व्हायचं प्रमाण खूप जास्त आहे, 90% जास्त आहे. त्यामुळे मगाशी म्हणालो की लवकर जर आला तर आपण स्टेज 1 मध्ये पकडू शकतो. आपण हेल्थ चेकअप करत झालो तर आपण स्टेज 1 मध्ये पकडलो. स्टेज 2 मध्ये आलो आणि जर आपण म्युटेशन पॉझिटिव्ह असलं तर आपलं परत सक्सेस रेट्स आणि लाईफस्पॅन 5 इयर्सचं जवळपास 80 to 90% आहे जर म्युटेशन पॉझिटिव्ह असलं तर. त्यामुळे मी सांगितलं की टॅबलेट्सनी फार सिच्युएशन चेंज केली आहे. ते जर म्युटेशन नेगेटिव्ह असलं तर सक्सेस रेट स्टेज 2 मध्येच पडतो आणि 60-70% होतो. तर हे म्युटेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधला मोठा फरक आहे आणि तुम्ही बघाल स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये ते ड्रॉप झालेलं आहे. स्टेज 3 मध्ये परत जर आपण म्युटेशन पॉझिटिव्ह असलो तर सक्सेस रेट 70 to 80% आहे आणि सर्वायवल्स पण चांगले आहेत 70 to 80%. पण स्टेज 3 मध्ये जर आपण म्युटेशन नेगेटिव्ह असलो तर मात्र सर्वायवल्स 30 to 40% पडतो. आता तुम्ही बघाल हा कसा ड्रॉप होत चालला आहे. स्टेज 4 मध्ये पण परत डिपेंड करतं की आपण म्युटेशन पॉझिटिव्ह आहोत की म्युटेशन निगेटिव्ह आहोत. जर आपण आणि ह्याच्यात खूप साऱ्या म्युटेशन्स आहेत. मी तिथे 3 ज्या भारतात सर्वात कॉमन आहेत त्याचं एक्झाम्पल देतो. EGFR म्युटेशन असेल तर टॅबलेट्सनी विथ किमोथेरपी ह्याचा प्रभाव म्हणजे आजार श्रिंकेज 70 to 80% मध्ये होतं आणि 5 इयरचा आपला सक्सेस रेट जवळपास 50% पण येतो. जर तिथे ॲल्क नावाची म्युटेशन पॉझिटिव्ह असेल तर श्रिंकेज 80 ते 90% मध्ये होतं आणि 5 इयरचा सक्सेस रेट स्टेज 4 जरी असला तरी 60-70% आहे. जर लॉस असेल तर हा सक्सेस रेट 5 इयरचा 70 to 80% आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की स्टेज 4 जरी झाला पण म्युटेशन पॉझिटिव्ह असेल तर सिच्युएशन खूप वेगळी आहे. जर अनफॉर्च्युनेटली म्युटेशन नेगेटिव्ह असेल तर हे इम्युनोथेरपीच्या मार्करवरती डिपेंड राहतं. जर इम्युनोथेरपीचा मार्कर खूप चांगला असेल तर 5 इयरची सक्सेस रेट जवळपास 35 to 40% आहे. सो लो असेल तर 5 इयरची सक्सेस रेट अनफॉर्च्युनेटली 15 ते 20% आहे.
त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये निदान होणं फार जरुरीचं आहे याच्यात. म्हणजे पसरला गेलेला असेल तर त्याचा लाईफ स्पॅन तितका कमी कमी होतो, पण जर तो म्युटेशन पॉझिटिव्ह असेल तरी तर chances आहे. तर 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 चांगलं असतं. तो सिम्पल ट्रीटमेंटवरती खूप वर्ष आरामशीर जातात. बरोबर. सर, एक मेलवर प्रश्न आलेला, थोडा प्रश्न वेगळा आहे की अल्कोहोलमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते का, म्हणून लोक अल्कोहोल घेतात असं त्यांचा प्रश्न आहे, नंदा बर्जे यांचं. आणि दुसरं की फुफ्फुसाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली हे कसं समजावं? सर्वात पहिलं, अल्कोहोलमुळे कुठलीही रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. ज्या प्रकारे तंबाखू हानिकारक आहे, अल्कोहोल तितकाच हानिकारक आहे. तर आपण तंबाखू आणि अल्कोहोलवरती जर देशांनी मात केली तर 40 ते 50% कर्करोग आपले तसेच कमी होऊन जाणार आहेत. दुसरी गोष्ट, रोगप्रतिकारक शक्ती फुफ्फुसासाठीच नाही, कुठल्याही कर्करोगासाठी एक आपली डाएट, जेवण चांगलं असलं पाहिजे. दुसरं, 6 ते 8 तासाची झोप असली पाहिजे. तिसरं, आपण एक्सरसाइज किंवा व्यायाम केला पाहिजे. चौथं, आज आपण बघतो की आपण बाकी सगळं करतो पण डोक्यावरती फार ताण घेतो, ते नाही, रिलॅक्सेशन असलं पाहिजे, आपली एन्झायटी कमी असली पाहिजे, तेव्हाच इम्युनोथेरपी चांगला, इम्युनोथेरपी नाही, रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युन सिस्टम चांगल्या प्रकारे काम करणार. नक्कीच. सर, त्यासोबत माझा शेवटचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की हा जो महिना आहे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग महिना म्हणून साजरा केला जातो, नोव्हेंबर महिना, तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा टेक होम मेसेज काय असेल की हे तुम्ही पाळलंच पाहिजे? सर्वात पहिलं, लहान मुलांसाठी जे बघतायत, तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहा. हा भस्मासूर आहे, ह्याला जवळ येऊ देऊ नका. ज्यांनी हे सुरू केलेले आहेत, जेवढ्या लवकर तंबाखू सोडता येईल तेवढ्या लवकर सोडा. आणि जे सोडू शकत नाही आहेत त्यांनी प्लीज आपल्या डॉक्टरांना दाखवून वारची हेल्थ चेकअप करा आणि लो डोज CT स्कॅन करा. तंबाखू, बीडी, सिगरेट हे जर नाही घेतला तर फुफ्फुसापासून कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. दुसरी, जर खोकला येतोय, परत परत सांगतोय, 3 हप्त्यापेक्षा जास्त टिकतोय किंवा खोकला वाढतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा वजन कमी होतंय, ताबडतोब आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि चाचण्या करून घ्या, चेस्ट एक्सरे करून घ्या, त्यांनी आपल्याला पुढे कळेल. दुर्भाग्याने जरी हा कर्करोग झाला तरी घाबरू नका, ह्याचं निदान करा. जसं मी सांगितलं, स्टेजिंगसाठी PET CT MRI करा, बायोप्सी करा आणि म्युटेशन ॲनालिसिस करा. जर स्टेज 4 मध्ये पण जर म्युटेशन पॉझिटिव्ह आल्या, जसं मी सांगितलं, ह्याच्यात खूप चांगले सक्सेस रेट असतात, घाबरून चालणार नाही. फाईट बॅक केलं, हो, फाईट बॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल सांगितलं. त्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे कुठली असतात, त्यात चिकित्सेमध्ये आता उपचारामध्ये कुठले बदल आलेले आहेत, इम्युनोथेरपीसारखा जो उपचार पद्धती आहेत त्यात अजून कुठले बदल आलेले आहेत आणि आपण यामध्ये अजून काय करू शकतो याबद्दल मला सखोल माहिती पुरवली. तर त्यासोबत तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. नमस्कार. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.